सीन सोसायटी आपल्याकडे औंध हद्दीमध्ये सीन सोसायटी आहे आपल्याकडे. सीन सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगलोजची सोसायटी आहे. त्या ठिकाणी 11 डिसेंबरला दुपारी 11 ते 3 या वेळामध्ये घरफोडी झाली होती आणि त्या ठिकाणून जवळपास अप्रॉक्स 2 किलोच्या आसपास गोल्ड आणि 3 किलोच्या आसपास सिल्वर त्या ठिकाणून चोरी गेलं होतं. त्याच्या चोरी गेल्यानंतर तात्काळ गुन्हा रजिस्टर करून आमचे वेगवेगळ्या DB टीम त्यात कार्यरत होत्या. त्यात घराचा दरवाजा तर लॉक तुटलेला नव्हतं, बॅकडोरची एंट्री दिसत होती. तर त्या दृष्टीनं आमचा तपास केलेला होता. आम्ही तपासामध्ये जे काही CCTV फुटेज आमच्या डिटेक्शन टीमने साधारणतः 150 ते 200 CCTV फुटेज चेक करून त्यांचा रूट वगैरे ट्रॅक करून त्या आधारे आरोपी निष्पन्न केलेले आहेत. आणि आमच्या DB टीमने वरिष्ठांच्या गायडन्सखाली माननीय CP सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय ॲडिशनल CP सर, DCP सर आणि ACP सर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमचे श्री रुपेश चाळके आणि PSI निलेश महाडिक यांनी जालना, बीड या परिसरात जाऊन याच्यामध्ये जे काही याच्यामध्ये हे होते चोर होते त्यांना पकडलेलं आहे. त्याच्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यातले 3 चोर, एक आबचारी बालक आणि 2 चोर असे अरेस्ट केलेले आहेत. आणि त्यामध्ये जे गोल्ड सोनं घेतलेले असे 2 सोनार ठाणे येथून अरेस्ट केलेले आहेत. किती डिटेक्शन झालं सर? किती एकूण सोनं आपल्याला प्राप्त झालं? याच्यामध्ये आम्हाला 825 ग्राम सोनं म्हणजे साधारणतः 82 तोळे सोनं आणि 1600 ग्राम चांदी, 1.5 किलो अप्रॉक्स चांदी याच्यामध्ये रिकवर झालेले आहे. त्याच्यामध्ये 3 घड्याळ, 1 स्क्रूड्रायव्हर, साधारणतः 1 कटावणी, 1 वजन काटा आणि 2 कॅमेरे रिकवर झालेले आहेत. यांची मोडस अशी होती की साधारणतः हे वेगवेगळ्या बंगलोजला वॉच करायचे आणि त्या बंगलोजमध्ये पाणी मागणार, पाणी प्यायला जाणार, त्या ठिकाणी पाणी पिऊन मग त्यांना काहीतरी खायला मागणार, असं त्यांनी एक लोकांचे कॉन्टॅक्ट निर्माण करायचे. आणि कॉन्टॅक्ट निर्माण करून त्यांचं मुवमेंट काय, ते घरी त्यांच्या कोण येतो, त्यांच्या घरी कोण जातो, कुठल्या टायमिंग्सला ते जेवायला बाहेर जातात, तसं त्यांनी वॉच करून दर संडेला 11 ते 3 या वेळेमध्ये जेवायला जातात हे त्यांनी ऑब्झर्व केलं. आणि संडेला बरोबर त्यांनी 11 ते 3 दरम्यान तिथं वॉच करून जसं ती घरचे लोक सर्व जेवायला बाहेर गेले त्या टायमाला त्यांनी घरामधून खिडकीतून प्रवेश केला आणि चोरी केलेली आहे. अप्रॉक्स 40-45% आम्हाला रिकव्हरी झालेली आहे. आणखीन 2 चोर बीड, जालना या परिसरातले आमचे वॉन्टेड आहेत. त्यांना पकडल्यानंतर बाकीची रिकव्हरी 100% होईल. काय ते म्हणजे कुठे लपतात, काय करतात, ते कोणाचं बॅकग्राऊंड काय? हे सराईत आरोपी आहेत. या अगोदर त्यांना आम्हाला जे CCTV फुटेज मिळाला त्या आधारे आम्ही सिटीचं रेकॉर्ड चेक केलं. सिटीचं रेकॉर्ड चेक केल्यानंतर जे आरोपी त्यांचे फोटो अल्बम्स आमच्याकडे असतात त्या आधारे अलंकार पोलीस स्टेशनला आम्हाला तसा एक फोटो जो CCTV फुटेजला मॅच करणारा आहे तसा मिळाला. त्या आधारे आम्ही त्यांचे मोबाईल नंबर्स मिळवून त्यांचं लोकेशन्स काढलं असता आम्हाला कळालं की बीड जालनाच्या बॉर्डरला त्यांचं लोकेशन येतं आहे. आणि ते एक साधारण तिथं पारधी वस्ती होती, त्या पारधी वस्तीवरचं लोकेशन होतं. त्या ठिकाणी जाऊन आमच्या टीमनी वेश बदलून साधारणतः 3 दिवस तिथं हॉल्ट करून आरोपी त्यांना पकडलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.